नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th क्लास मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 5.2 यामधील काही क्वेश्चन या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेले आहे। आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 7। आता यामध्ये क्वेश्चन नंबर 7, फाइंड द सेंट्रॉइड्स of the triangles whose vertices are given below, that -7, 6, 2, -2, 8, 5 are the vertices of the triangle, and now we have to find काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सो आपल्याला याच्यामध्ये सर्वांच्या एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला काय दिलेलं असेल त्यांनी सेंट्रॉइड म्हटल्यानंतर कोणताही एक ट्रायंगल दिला असेल आणि याच्यामध्ये या ट्रायंगलचे आपल्याला काय दिले, तर ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेस आपल्याला कोऑर्डिनेट त्यांनी दिलेले आहेत आणि यावरून आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, जो त्याचा सेंट्रॉइड आहे या सेंट्रॉइडचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहे। जी हा त्याचा काय आहे सेंट्रॉइड असेल तर त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असतील। सो तुम्हाला इझिली लक्षात यावं त्यासाठी मी फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये लेट आपण काय कन्सिडर केलं, द कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट व्हर्टायसेस इज 7, -7,6 दॅट मीन्स x1 y1। सेकंड कोऑर्डिनेट कोणता असणार आहे 2, -2 दॅट मीन्स x2 y2 आणि थर्ड पॉइंट जो असेल त्याचे कोऑर्डिनेट 8,5 दॅट मीन्स x3 y3 आणि ऍक्च्युअली जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्यासाठीचे कोऑर्डिनेट, द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड g x, y म्हणजे सेंट्रॉइड हा जी ने डिनोट केला जातो आणि त्याचे कोऑर्डिनेट x, y आपण कन्सिडर करून घेतलेले आहेत। आता सेंट्रॉइड म्हटल्यानंतर डायरेक्ट कोणता फॉर्म्युला आपल्याला काय द्यायचा, सेंट्रॉइड फॉर्म्युला। ओके, देन सेंट्रॉइड फॉर्म्युला x = x1 + x2 + x3/3 आणि y कोऑर्डिनेट साठी y1 + y2 + y3/3। ओके, आता त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया। सो x x1 इज किती असणार आहे 7, सो -7 + 2 + 8 व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या /3। ओके, y कोऑर्डिनेट साठी y1 साठी किती असेल 6 + -2 + 5 ओके /3 दॅट मीन्स आता याची आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया। x = -7 + 8 + 2 is 10/3, y = 6 + 5 is 11 - 2/3 that means 10 - 7 that means 3/3 and y = 11 - 2 that means 9/3, so get 3. So x = 1 and y = 3. So the coordinate of the centroid is g. Our coordinate is 1,3. हे एक्झाम्पल सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल। आता प्रत्येकाने ॲज इट इज क्वेश्चन 7 मधला हा सब क्वेश्चन होता, जे बाकीचे सब क्वेश्चन्स असतील ते स्वतः तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत। ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे एक्झाम्पल प्रत्येकाने स्वतः लिहून घ्यायचं आहे। उद्या लिहून घ्या। एक्झाम्पल सर्वांचं लिहून झालं असेल। क्वेश्चन नंबर 8 हा तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचा आहे। क्वेश्चन नंबर 9, point A h, -6 B 2, 3 and C -6, K are the coordinates of vertices of a triangle whose centroid is G 1,5. Find h and K. सो याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे। ट्रायंगल ABC च्या व्हर्टायसेसचे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत, सेंट्रॉइडचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये जे पॉइंट A मधील x कोऑर्डिनेट आहे म्हणजे दॅट मीन्स x1 कोऑर्डिनेट जो आहे आणि C मधील हा y3 जो कोऑर्डिनेट आहे याचे आपल्याला कोऑर्डिनेट व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू फक्त आपल्याला फाइंड आउट करायची आहे। आता सेंट्रॉइड म्हटल्यानंतर प्रत्येकाने वाटतं काय करायचं तुम्हाला एक इझिली लक्षात यावं यासाठी मी ट्रायंगल ABC हा ड्रॉ करून घेते। याच्यामध्ये आपल्याला त्यांनी देत असताना काय दिलेले आहे, पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत h, -6, पॉइंट B चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 2, 3 आणि पॉइंट C चे कोऑर्डिनेट दिले -6, K हा दिलेला आहे आणि आपल्याला जो त्याचा काय असेल सेंट्रॉइड असेल त्या सेंट्रॉइड G याचे कोऑर्डिनेट सुद्धा दिलेले आहेत की 1,5 हे कशाचे कोऑर्डिनेट आहेत, G चे कोऑर्डिनेट आहेत आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे h आणि K ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण याच्यामध्ये काय केलं, the coordinate of the point A h, -6 is x1 y1. First याचे कोऑर्डिनेट लिहून घेते। coordinate of the point B 2, 3 that means x2 y2 आणि coordinate of the point C
-6, k that means x3 y3 आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड जी तो जनरली आपण फॉर्म्युला लिहित असताना ज्याची कोऑर्डिनेट जे आपण x आणि y कन्सिडर केलेले आहेत ते त्या फॉर्म मध्ये घेतले. सो 1,5 दॅट मीन्स x, y. कारण याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करत असताना फॉर्म्युला आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ नये, इझिली तुम्हाला एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू पुटअप करता याव्यात किंवा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करता याव्यात त्यासाठी आपण या फॉर्म मध्ये लिहून घेतला आहे. त्यानंतर इथं आपल्याला सेंट्रॉइड म्हणजे की सेंटर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला सो x x1 x2 x3 upon 3 and y y1 y2 y3 3. सो याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. सो x is 1, सो x1 is equal to x1 ची व्हॅल्यू किती आहे h +2 +6 ओके अपॉन 3 व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. then y कोऑर्डिनेट साठी y ची व्हॅल्यू किती आहे then 5 is equal to किती असेल -6 +3 k व्हॅल्यू आपण पुटअप केला अपॉन 3 ओके. सो 1 into 3 is equal to h. आता -6 +2 that means -4 so 3 is equal to h -4 ओके. आणि याच्यामध्ये 5 into 3 is 15 is equal to 6 plus -6 +3 that means -3 k ओके. सो इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. सो आता याच्यामध्ये आपल्याला कीच व्हॅल्यू म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो कॉन्स्टंट व्हॅल्यू वन साइडला घेऊयात, व्हेरिएबल वन साइडला घेऊयात. सो h ॲज इट इज राहील -4 काय होईल या साइडला जात असताना -4 चं +4 मध्ये कन्वर्जन होईल 3 + 4 दॅट मीन्स 7 सो h इज इक्वल टू 7 ओके. आणि दॅट मीन्स आता k इज इक्वल टू 15 -3 इकडे येताना +3 च्या फॉर्म मध्ये जाईल 15 + 3 दॅट मीन्स k इज इक्वल टू 18 सो h इज इक्वल टू 7 k इज इक्वल टू 18 द व्हॅल्यू ऑफ द h and k आपल्याला मिळालेले आहे. एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल. सो याच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सुद्धा दिलेला आहे. सो तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इझी एक्झाम्पल आहे, हे प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 10 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ द ट्रांसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB with A 2,7 and B -4, -8. दॅट मीन्स याच्यामध्ये आपल्याला लाइन सेगमेंट AB दिलेली आहे आणि या लाइन सेगमेंट AB चे काय सांगितले त्यांनी ट्रान्स सेक्शन म्हणजे सारखी 3 भागामध्ये विभाजन होतं. सो याच्यामध्ये आपण जो सेगमेंट दिलेली आहे AB याचे त्यांनी कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. सेगमेंट AB विथ कोऑर्डिनेट्स सहित आपल्याला पॉइंट दिलेले आहेत. कोऑर्डिनेट पॉइंट A चा कोऑर्डिनेट आहे 2,7 आणि पॉइंट B चे कोऑर्डिनेट आहेत -4, -8 आणि याच्यामध्ये ट्रायसेक्शन दॅट मीन्स याच्यामध्ये 2 पॉइंट एक्स्ट्रा येतात आणि हे तिन्ही जे सेक्शन आहेत हे सेक्शन कसे आहेत इक्वल आहेत ओके. इक्वल पार्ट मध्ये याचं डिवायडेशन होतं दॅट मीन्स AC इज इक्वल टू CD इज इक्वल टू DB हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. सो याच्यामध्ये मी काय कन्सिडर केलं की याच्यामध्ये C आणि D हे 2 पॉइंट्स आहेत आणि सो त्याच्यासाठी आपण त्याचे कोऑर्डिनेट कन्सिडर केले. पॉइंट C चं कोऑर्डिनेट असेल x1 y1 आणि पॉइंट D चं कोऑर्डिनेट असेल x2 y2 ओके. So the point C and D divide line segment AB into 3 parts. Okay, 3 equal parts. So AC is equal to CD is equal to DB. आता याच्यामध्ये आपल्याला काय सेक्शन दिलेला आहे पण त्याचा रेशो मात्र आपल्याला माहित नाही. तो रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो त्यासाठी आपण काय घेतलं की AC divided by BC हा सेक्शन घेतलेला आहे. ओके, सो BC but we know that AC and BC रिलेशन आपल्याला त्याच्यामध्ये माहित आहे. BC दॅट मीन्स कोणत्या दोन सेक्शनचं ऍडिशन आहे दॅट मीन्स CD + BD आणि वी नो दॅट BD and CD is also equal to AC हे आपल्याला ऑलरेडी त्यांनी गिवन मध्ये दिलेलं आहे. सो त्यानुसार मी त्याचं डिव्हायडेशन करून घेतलं. सो AC अपॉन BD + DC बट वी नो दॅट BD and DC is equal to AC so AC upon AC + AC. So 1 AC upon 2 AC get cancel त्याचा रेशो आपल्याला किती मिळाला 1:2. दॅट मीन्स यानुसार आपण काय सांगू शकतो की पॉइंट C डिवाइड्स सेगमेंट AB इन द रेशो 1:2. कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करते तर 1:2 या रेशो मध्ये डिवाइड करते. सो रेशो 1:n इज इक्वल टू रेशो कसा असेल 1:2 हा रेशो असेल ओके. देन बाय सेक्शन फॉर्म्युला आता आपल्याला पुन्हा सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो सेक्शन फॉर्म्युला x कोऑर्डिनेट साठी असेल mx2 + nx1 अपॉन m + n आणि y कोऑर्डिनेट साठी असेल my2 + ny1 अपॉन m + n ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूयात परंतु याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये प्रत्येक पॉइंट साठी आपण x1 y1 x2 y2 x3 y3 हे कोऑर्डिनेट्स आपण कन्सिडर करत होतो परंतु याच्यामध्ये प्रत्येक पॉइंट नुसार आता त्याचे कोऑर्डिनेट चेंज होत आहेत. सो हे मी लिहून न घेता आपण काय करूया
कन्सिडर करूयात, आपल्या मनात आपण ते कन्सिडर करूयात आणि त्याच्या व्हॅल्यू कशामध्ये फॉर्म्युलामध्ये पुटअप करूयात. ओके, त्यानुसार आपलं कन्फ्युजन होणार नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्स कोऑर्डिनेट साठी, एक्स कोऑर्डिनेट कशासाठी असणार आहे तर पॉइंट सी साठी असणार आहे. ओके, सी चा आपण काय सांगितलं कन्सिडर केलाय, जो डिवाइड करतो तो पॉइंट आपण सी कन्सिडर केलाय. सो पॉइंट सी चं कोऑर्डिनेट असेल एक्स. सो एक्स इज इक्वल टू, आता याच्यामध्ये एम, आता डिवाइड चा रेशो आपण घेतलेला आहे 1:2. सो एम इज इक्वल टू किती असणार आहे 1. सो एम आणि याच्यामधील जो पॉइंट फर्स्ट असेल म्हणजे तो ए असेल आणि त्याचे कोऑर्डिनेट असणार आहेत x1 y1 आणि सेकंड जो पॉइंट असेल x2 y2 त्याचे कोऑर्डिनेट असेल आहेत -4 -8. ओके, इथे सर्वांच्या लक्षात आलं असेल तर आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूयात. सो 1 अँड याच्यानुसार आपली x2 ची व्हॅल्यू किती असणार आहे. सो x2 इज इक्वल टू किती असेल -4. ओके, प्लस m ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2. x1 ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 2 पुटअप केलेली आहे 1 + 2 त्याचा रेशो आपण घेतला. सो y इज इक्वल टू, सो m ची व्हॅल्यू 1 पुटअप केली, y2 ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली -8, n इज इक्वल टू 2 पुटअप केलं आणि y1 इज इक्वल टू किती असणार आहे 7. सो डिवाइडेड बाय m + n दॅट मीन्स 1 + 2 या व्हॅल्यू आपण पुटअप करून घेतलेल्या आहेत ऑलरेडी. आता याच्यामध्ये x इज इक्वल टू 1 * -4 प्लस 2 * 2 इज +4 डिवाइडेड बाय 2 + 1 दॅट मीन्स 3. सो y इज इक्वल टू सेकंड, आता याच्यामध्ये व्हॅल्यू घेऊयात 1 * -8 इज -8, 7 + 2 इज 14 अपॉन 2 + 1 दॅट मीन्स 3. ओके, सो नेक्स्ट आता ही स्टेप पाहूया. So -4 + 4 is 0. So x is equal to 0. Okay, and y is equal to -8 + 14 that means 6 upon 3 that means 6 upon 3 that means आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू किती भेटणार आहे 2. So y is equal to 2. x is equal to 0 and y is equal to 2 that means the coordinate of point, which point चे कोऑर्डिनेट आहे ते पॉइंट सी चे कोऑर्डिनेट आहे. सो पॉइंट सी चे कोऑर्डिनेट किती असणार आहेत 0,2 x कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता x1 y1 जे आपण कन्सिडर केले त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत 0,2. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता यानंतर आता राहिलेला आहे आपला पॉइंट डी. परंतु इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही जी सेगमेंट आहे बीसी सेगमेंट, या बीसी सेगमेंटचा डी हा काय असणार आहे मिड पॉइंट आहे. सो आपण याच्यामध्ये डायरेक्ट काय करूयात मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय करूयात. ओके, सो इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल कारण कशावर लिहू शकतो तर आपण काय म्हणू दॅट CD is equal to DB. So D is the midpoint of segment BC. Okay, so मी डायरेक्ट याच्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला x is equal to x1 + x2/2 and y is equal to y1 + y2/2. आता याच्यामध्ये कन्सिडर करा. सो x is equal to x1 म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असेल इथला आपला राईट 0, x2 कोणता असेल आपला -4. ओके, पुटअप केलं डिवाइडेड बाय 2 and y is equal to y1 कोणता असेल आपलं 2 and y2 कोणता असणार आपलं -8. ओके, याच्यामध्ये आता याचं आपण काय करूया कॅल्क्युलेशन करूया. सो 0 प्लस * -4 दॅट मीन्स -4 + 0 दॅट मीन्स आपल्याला -4/2 ही व्हॅल्यू मिळालेली आहे आणि या साइडला y इज इक्वल टू 2 प्लस -8 दॅट मीन्स -8 + 2 इज -6. ओके, -6/2 दॅट मीन्स -3. सो याच्यामध्ये x चा कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेला आहे -2 आणि y चा कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेला आहे -3. सो द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी, कोणत्या पॉइंटचं कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केलेलं आहे पॉइंट डी चं कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केलेले आहे आणि पॉइंट डी चे कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळालेले आहेत -2, -3. ओके, यानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल आपल्याला कोणत्या पद्धतीने दिले आणि आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय करता येईल हे पाहायचं आणि त्यानुसार हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल, प्रत्येकाने एक्झाम्पल लिहून घ्या. लिहायला सुरुवात करा. एक्झाम्पल लिहा. क्वेश्चन नंबर 10 सर्वांचा लिहून झाला असेल. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 11. इफ पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिले आहेत -14 -10, पॉइंट बी 6 -2 इज गिवन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स व्हिच डिवाइड सेगमेंट AB इनटू 4 इक्वल पार्ट्स. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला सेगमेंट AB त्याचे 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणारे जे पॉइंट्स असतील त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो सेगमेंट AB, या सेगमेंट AB ला पॉइंट PQ आहे इक्वल पार्ट्स मध्ये म्हणजे 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतात आपण असं कन्सिडर केलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपल्याला पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स -14 -10 आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स 6 -2 हे जे दिलेले आहे ते आपण लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर पॉइंट PQ and R divides segment AB in 4 equal parts. So AP is equal to PQ is equal to QR is equal to BR.
जे आपल्याला माहिती ते घेतलं. त्याच्यानंतर आपण काय घेतलं की सेगमेंट AQ आणि सेगमेंट BQ याचा रेशो आपण काढायला लागलो. सो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल AQ अपॉन BQ इज इक्वल टू AQ कोणत्या दोन सेगमेंटचे ऍडिशन आहे. सो AP प्लस PQ डिवायडेड बाय BQ इज QR प्लस BI या दोन सेगमेंटचे ऍडिशन आहे. बट वी नो दॅट आपल्याला काय माहित आहे की BQ, QR आणि BI इज ऑल्सो इक्वल टू AP. दॅट मीन्स we put the value of PQ is also AP, QR is also AP and BR is also AP. That means AP plus AP divided by AP plus AP. That means 2AP divided by 2AP. So 1:1 म्हणजे याच्यामध्ये जो रेशो आहे तो रेशो आपल्याला 1:1 मिळालेला आहे. आणि रेशो जर तसा असेल तर आपण काय सांगू शकतो की पॉइंट Q is the midpoint of segment AB then by midpoint formula. midpoint आहे म्हटल्यानंतर midpoint formula. So then by midpoint formula x is equal to x1 plus x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2. ओके. सो याच्यामध्ये आता फक्त व्हॅल्यू आपण पुट अप करूया. सो x1 that is -14, x2 is +6 upon 2 व्हॅल्यू आपण पुट अप केली आहे. सो y is equal to -10 -2 म्हणजे +-2 +-2 डिवाइडेड बाय 2 व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. सो x is as it is equal to -14 plus 6 is -8 divided by 2 that means x is equal to -4. okay, and y is equal to -10 -2 that means -2 divided by 2 that means -6. so याच्यामध्ये आपल्याला x is equal to -4 and y is equal to -6. so x and y चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. but which point? the point is Q. so the coordinate of the point Q are -4 and -6. okay, point Q चे आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. आता त्यानंतर आपण काय करणार आहोत की पॉइंट Q आणि A ही जी सेगमेंट आहे याच्यामध्ये पॉइंट P हा मिड पॉइंट आपण सांगू शकतो. दॅट मीन्स AP अँड PQ हे दोन्ही इक्वल आहे. दॅट मीन्स पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AQ. सो पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AQ. दैट देन बाय मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाई करा. सो x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 and y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. ओके. सो x इज इक्वल टू आता व्हॅल्यू पुट अप करत असताना -14 plus minus -4 upon 2. okay, and y is equal to -10 plus minus -6 upon 2. आता याच्यामध्ये जे आपण व्हॅल्यू घेतलेले आहे त्याचं कॅल्क्युलेशन करूया. सो x is equal to -40 -4 that means -18 upon 2 that means x is equal to -9. okay, and so y is equal to -10 -6 that means minus plus but sign केले तर आता मायनस. सो 10 plus 6 is 16 upon 2 that means ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार आहे -8. so x is equal to -9 and y is equal to -8 that means the coordinate of the point P are किती असणार आहेत -9 and -8. सो पॉइंट P चे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेले आहेत आणि पॉइंट P चे कोऑर्डिनेट असणार आहेत -9 and -8. ओके. नाउ आता रिमेनिंग पॉइंट आहे तो पॉइंट R आहे आणि पॉइंट R इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QP म्हणा किंवा PQ. ओके. सो रिझन काय असेल QR इज इक्वल टू BR that means R is a midpoint of QB. So point R is the midpoint of segment PQ. So by midpoint formula त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो. So x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. Then value put up करा याच्यामध्ये सुद्धा that means -4 plus 6 upon 2. okay, value put up केलेले आहे तर y is equal to -6 plus -2 upon 2. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करूया. So x is equal to -4 plus 6 that means +2 upon 2 that means आपल्याला x is equal to 1 व्हॅल्यू मिळेल and y is equal to -6 plus -2 upon 2 -6 -2 that means -8 upon 2 that means -4. so y is equal to -4. so x is equal to 1 and y is equal to -4. the x and y is the coordinate of the point R that means the coordinate of point R कोणते असणार आहे 1 and -4. ओके. सो रिमेनिंग जो पॉइंट होता आपला पॉइंट R त्याचे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत 1 and -4. सो हेन्स सॉल्व दिस एग्जांपल इझी एग्जांपल आहे फक्त लेंथी आहे रायटिंग जास्त आहे बाकी काहीच नाही. एग्जांपल तुम्हाला या टाइपचे एग्जांपल जर एकदा लक्षात आले तर खूप इझी मेथड आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला कोणती सेगमेंट दिलेली आहे त्याचे पॉइंट्स कोऑर्डिनेट्स ऑब्झर्वेशन करायचं आणि किती पार्ट मध्ये डिवाइड सांगितले. 2 पार्ट्स म्हटल्यानंतर सेगमेंट फॉर्म्युला किंवा मिड पॉइंट फॉर्म्युला हे तर आपल्याला झालेलंच आहे. 3 पार्ट म्हटल्यानंतर ओके 3 पार्ट्स आपण घेतलेले आहे. 4 पार्ट्स आत्ताच घेते आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 पार्टचं. तर एक्झाम्पल नंबर 12 ही सर्वांच्या व्यवस्थित लक्षात येईल. इक्वल पार्ट म्हटल्यानंतर त्याचं डिवायडेशन घ्या त्याचा रेशोच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा.
रेशो मिळाल्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला हा आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा, समजून घ्या आणि त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी या आपला जो काय म्हणता येईल आजचा पिरियड आहे या तासिकेचं होमवर्क म्हणून काय करायचं, यामध्ये क्वेश्चन नंबर 12 जो आहे क्वेश्चन नंबर 12 प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंप्लीट करायचा आणि ऍज इट इज क्वेश्चन 7 मधले जे काही आपले रिमेनिंग एक्झाम्पल आहेत 7 मधले एक एक्झाम्पल घेतले, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्क्स मध्ये काय करायचे कंप्लीट करायची आहेत आणि सोडवलेले एक्झाम्पल ग्रुपवरती सेंड करायचे आहेत. ठीक आहे. इथं आपला प्रॅक्टिस सेट 5.2 टोटली कव्हर झालेला आहे, संपलेला आहे आणि ऍज इट इज आपला चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा सुद्धा संपलेला आहे. चॅप्टर व्यवस्थित सर्वांच्या लक्षात आलेला असेल असं गृहीत धरते. प्रत्येकाने अभ्यास करा.